गाईज आज आम्हाला शॉपमध्ये काहीच कामं नव्हते, मग आम्ही पराक्रम करायला लागलो आहे. की माझे कर्ल्स करून द्यायला लागली आहे, कारण माझे खूप स्ट्रेट हेअर्स आहेत. मग आज तिला म्हटलं की काहीतरी करूया खुरापाती. चल आत्ता तर भारी वाटते, पण हे झाल्यानंतर बघूया. आणि याच्यानंतर मला आज नाही, नंतर कधीतरी पूर्ण मॅगी कर्ल्स असतात ना एकदम बारीक, ती वालं पण करायचं आहे. मग आपण ती पण करूया. सो आत्ता तरी भारी वाटते. हिंदी सिरियल्स बघतो ना आपण, कुठली गती प्रीताची आणि करण वगैरे त्यांची, कुमकुम भाग्य, कुंडली भाग्य, त्याच्यामध्ये त्या 2 लीड आहेत ना, त्यांचे असे हेअर्स असायचे. माझ्या दिदीला खूप आवडायची, शीतल दिदीला. सो बघूया फायनल रिझल्ट कसा येतोय. सी गाईज, माय हेअर्स डन बाय केतकी आणि खूप भारी दिसतात. दाखवते वेट मी. बघ माझे केस बघ, मीच केलेत म्हणून काय बघू. किती भारी हे झालं. आता खाली असं एकत्र सगळे केल्यावर आणि आता ओपन केल्यावर बघ, ह्याच्या शॅम्पूच्या आणि मेहंदीच्या ऍड मध्ये असतात ना कोरियनचे असे. मजा यायला लागली. गाईज आत्ता आलेले आहेत आमच्या मातोश्री इन शॉप. बोलवा ना काय बोल ना. अरे नाही येत बोलायला. मी कशी दिसते सांग? छान दिसतेस. एवढ्या साड्या हिला घेऊन दिले, तेवढे कपाट भरले तर बघल तर ह्या जुन्या 4 नेसून येते का ग? अग बाई जुनी आहे नवीच आहे की. नवीन आहे साडीने कपाट भरले आणि नवीन नवीन साड्या काय म्हणते माहिती का, हे घेऊन जा तुला, हे दे कुणाला तरी नेऊन. सो माझे कपडे वाटते ती वाटतेच ही सगळ्यांना, स्वतःची पण देते. माझी सांग ना मी कशी दिसते? छान दिसते असं छान. केतकीनं केलंय माझं हे. दोघींशी काय उद्योग आहे? हितलं ते दुसरा नेला ड्रेस काढले. आता पप्पाला विचारूया, थांबा पप्पा. मागणार पप्पा सांगा की कशी दिसते मी? घाण दिसतेस. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. बदला खून का बदला खून से. सांगा ना पप्पा. घाण दिसतेस. केस बघा माझे केस. इथं माझ्या दीदीचा कॉल यायला लागला, त्यामुळे आवाज पूर्ण म्यूट झाला. आम्ही जे काही बोललो आहे, ॲक्च्युली थोड्या वेळापूर्वी मी पप्पांना असं चिडवलं होतं, त्याच्यामुळे पप्पा मला मुद्दामून घाण म्हणत होते. आम्ही दोघं भांडलो थोडा वेळ, पण पप्पा शेवटपर्यंत मला हेअर्सला कॉम्प्लिमेंट चांगली दिली नाही. सो गाईज मी आली आता घरी आणि आज आमची दीदी सुट्टीला आली आहे. आज म्हणजे किती दिवस आहेस ग? एका गावात असल्याचं फायदा. हा सांग ना किती दिवस आलेस? 2 दिवस फक्त. मला कानावर आलं तर 5 दिवस आले. खोटं बोलतेस ना? आणि दीदीला आणि मम्मीला हवं होतं सूप, मंचाव सूप. सो मी येताना ते पण घेऊन आली. इकडं डिस्ट्रीब्युशन चाललंय. ते बरोबर बोलले ना? वाटण्या करायला लागले. बघा इथं वाटण्या चालू आहेत. तिघींना 3 घेतले. यातलं सगळ्यात मोठं जे दिसते मला ते माझं. ग तुझं 500 रुपये माझ्याकडनं नेल्याला संपवलंस का? दे माघारी. 200 रुपये दे माघारी. चोरीच्या मालमध्ये भरत दे माघारी 200 मला. नाही माझ्या पर्स. हे बघा वाटण्या करत करत खाते, हिच्या पोटात टाकते अर्धा. गुड मॉर्निंग गाईड. सो मी निघाली आता वर्कआउट करायला आणि देन मी रिटर्न येऊन जाणार शॉपमध्ये वगैरे. सो लेट्स गो. कशी दिसते मी? आणि काल रात्री इकडे पाऊस पडलाय, माझी गाडी सगळी भिजली. पप्पा काय चाललंय तुमचं? दाखवतो. पाऊस. आता मी कापड पण नाही आणलं पुसायला. गाडी पुसण्या केली हम लेकर आए हैं टॉवेल. चलो पापा.
माझे बसू का आधी? आ? इकडे बघा तुम्ही, इकडे बघा काय माझ्याकडे, इकडे बघा काय माझ्याकडे मंचुरियन. आता तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी मंचुरियन कोण खातो आणि वर्कआउट करून अनहेल्दी कोण खातं, तर इट्स नॉट अनहेल्दी, ओके, बिकॉज इट्स मेड बाय, हे सोयाबीनपासून बनवले माझ्या दीदीने, जे की खूप जास्त टेस्टी आहे. मी वेडी आहे याच्यासाठी भयंकर. आणि हिने बनवले ते हिने. सो लेट्स टेस्ट इट. सोया चंक्सपासून बनवलेलं आहे. आणि आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत इकडे. मेकअप प्रोडक्टची खरेदी करण्यासाठी आम्ही एका कॉस्मेटिक स्टोअरमध्ये गेलो होतो. तिकडे गेल्यानंतर बराच वेळ गेला खरेदीला आणि इतक्यात पाऊस पडायला लागला आणि मी इकडे बसून खूपच जास्त बोर होत होते. पाऊस पडतोय व्हिडिओ जरा लेट चालू केला मी डबल एकदा. ते एका ब्रश मध्ये एक टिश्यू वेस्ट करते, तसं करायला पाहिजे का? किती सारं ब्रश आहेत, 35 ब्रश आहेत, मग अख्खा पॅकेट जात आहे टिश्यूचं. तुझं काय म्हणणं आहे? व्यवस्थित कर. म्हणजे एका टिश्यू मध्ये 4-5 ब्रश क्लीन करून का? नाही, एवढं पण नको. एका ब्रश मध्ये दोन तरी तीन केले मी 3 केले दिदे. मला कोमल दीदीची आठवण येत्या. आम्ही पण असं लय भांडायचो दोघी. जरी मी भांडली नाही तर झोप लागत नाही नीट. मग मला भांडायला ती रात्रभर झोपली नव्हती, जागी होती. का? का तर मिठी मारायला कोण नाही. ती रोज माझ्या अंगावर झोपते मिठ्या मारून. म्हणून मी अशी आहे, तिच्या लाता खाऊन खाऊन कसे बारीक. तिच्यापासून जेव्हापासून लांब झोपायला लागल्या ना तेव्हापासून जरा खाल्लेलं अंगाला लागते माझ्या. काय करतेस की काढून बिडून घेतेस का? काय खाल्लेलं तिचं रात्रीचं झोप? नाही, मला पण प्रश्न पडतो. सगळी म्हणते ती की मी लात मारते का नाही. म्हटलं सकाळी जोरात मारते. सकाळी हेअरस्टाईल कोणी केल्या तुझी? तिची तिने माझी मी केली. चांगली नाही ना आली. तिकडं तिनं नानांच्या जवळ झोपली होती. तिची नानाने एकच लात खाल्ला. 2-3 दिवस पोट दुखत होतं. हाय गो. प्लस गुडघं पण दुखायला लागली ते. पण मला मी मारते, माझं पण काय तर पाय. मग मासे कशाला पाळले तर तुम्ही गोट्यात? हिलाच बांधा लाता घालायला. पण मला तसंच म्हणा. नाही ग, चेष्टा करत्या ग बाळा. हाय ना. लाता कोण मारतं सांग? कोण मारतं लाता सांग? पण नाही ना करत. झोपल्यावर मला थोडी ना कळतंय. पाय बांधून ठेव जाऊ की मग कितीचं खाली. बांधून पण ठेवून बघितलंय. मानानं सुटतं झोपत. कसं सुटतं माहित नाही. अय ग बिचारी. आणि आम्ही गाईज विचार आहे, आम्ही तिच्या शेजारी जमणार विचार आहे की नाही. सामान घेऊन आलोय आता आम्ही. तू आणि तुझ्या मनाला प्रश्न विचार की तू खरंच बिचार आहेस म्हणून. येस, आय एम व्हेरी बिचार. कसं आहे, बिना टीव्हीचं आता लाईट पण नाहीये, मोबाईल बघायला चार्जिंग नाहीये, फुल लाईव्ह ड्रामा चालू आहे माझ्या समोर. फक्त केस पकडायचे राहिले ते एकामेकीचे. तेवढं बघायला मिळलं म्हणजे दिवस माझा मार्गी काय म्हणते त्याला सार्थ झाला. नाही ते नाही बघायला भेटत. ते अजून कुणीच बघितलं नाही. कधी आधी भांडोय लय बघल तिथं केस तर केस वडायचो. आणि लाईट गेलेली आहे, आज मंगळवार आहे. अशा पद्धतीने आता 4 ब्रश केले. 2 झाला आता. टिश्यूचं पॅकेट आहे इकडं. आणि गाईज मी आली आता घरी आणि इकडे दीदी काय बनवते माहितीये सांग. दीदी बनवतीये मोमोज माझ्यासाठी, कारण मला ते खूप आवडतात. सकाळी बनवलं होतं मंचुरियन जे तुम्ही बघितलं ते सुद्धा मला तिच्या हातचं खूप जास्त आवडतं. आणि इकडे काम चालू आहे. मी ते भुंगा काय फिरतं का माहिती, एखाद्या गोष्टीच्या बाजूनं असं माशा फिरतात ना गोडच्या बाजूनं, अशा तशी मी दीदीच्या बाजूनं फिरते. तशी मी दीदीच्या बाजूनं फिरते, खायला मिळणार आहे म्हणून. आमचे पप्पा काय करतात बघा, चला. अय पाटील, अय मोरे मैया, अय काय नाही झोपले. पहिल्यांदा पप्पा सुट्टीच्या दिवशी निवांत झोपलेले असेल. तुमचं अंग तापले हो, कशानं? ताप आला. खरं ताप आला? अंग सोडून ताप आला. अच्छा, मग असू दे.
नाहीतर कायम पप्पा विटातलं काम झालं की गावाकडे जाऊन शेतात काम करणार, तिकडं झालं की इकडे येऊन काम करणार. आज पहिल्यांदा त्यांच्या सुट्टीच्या दिवशी असं झोपलेलं दिसले ते मला. काळं दिसायला लागलाय पप्पा तुम्ही, नाही, काळं दिसायला लागलाय माझ्या पुढं. काळ केलंयस मला. काय नाही, मी नाही केलं, तुम्ही झालाय काळं उन्हात काम करून करून शेतात. आणि माझी मम्मी गेली आहे वॉकिंगला. आज एवढा भारी वेदर झालाय. मी मग अशी खूप भारी ठिकाणी गेली होती. मी इकडे कुठेतरी क्लिप्स ॲड करेन व्हिडिओ शूट करायला माझी, कारण मी सुंदर असा ड्रेस वेअर केला होता आज 2 वेण्या वगैरे घालून. तर तोपर्यंत माझा आयफोन स्विच ऑफ झाला. मग मी दुसऱ्या एका मोबाईलमध्ये व्हिडिओज केले माझ्या फ्रेंडच्या. सो दॅट्स वाय रिझन आय एम नॉट रेकॉर्डिंग माय व्लॉग. आता मी पण माझ्या दीदीची मदत करू लागायला लागली आहे. इकडे थोडेसे मोमोज पण बनवले मी. प्लस आम्ही खूप दिवसांनंतर आमच्या एअर फ्रायरचा मुहूर्त लागला. इकडे दाखवते बॅट. ठीक आहे, कित्येक महिन्यानंतर आम्ही ह्याला काढलाय बाहेर. आणि आता मी क्लीन करून घेतला छान. आणि हे जे प्लेट्स असतात ना, आपण खायला नाश्त्याला वगैरे घेतो बाहेर पोहेला वगैरे, तशा आहेत मोठ्यावाल्या, पण ह्या खूपच पातळ आहेत. ह्या अशा टाईपमध्ये 100 प्लेट्सचं एक येतं बंच. ते मी मागवलं होतं ऑनलाईन. बघू शकते तुम्ही, खूप जास्त पातळ आहे. हाताने हे फाटू पण शकते एवढं. आता ह्याच्यामध्ये मोमोज टाकणार, बघू कसे होत आहे. खालचं पण आपण काय बनवतो ते दिसत नाही. कर की खाली, मग मी दिसत नाही. वाकून केलं पाहिजे, तू पण दिसत नाही. वाकून बनवते मी आता, बिकॉज आपको भी देखना चाहिए ना गाइस. आणि गाईस एअर फ्रायर मस्त आता आम्ही लावून दिलेला आहे. मोमोज रेडी होत आहेत आतमध्ये. त्याला थोडंसं तेल लावायचं मस्त. पहिल्यांदा आम्ही शिजवले इकडे आणि देन ते याच्यामध्ये ठेवलेले आहेत फ्राय व्हायला. एअर फ्रायरमधून काढलेला पीस आहे हा. ह्याला खाली चटणी लावली आहे थोडीशी, म्हणजे पूर्ण कुरकुरीत झाला आहे. जास्त ओव्हर नाही पण झाला आहे कुरकुरीत, जो की इथे आपण बाहेर खातो तिथे पण नाही होत. आणि याला ऑइल 0 आहे. मी ऑइल लावलंच नव्हतं आणि काहीच बटर वगैरे काहीच लावलं नव्हतं. तर टेस्ट करून बघते आधी. आणि इकडे आहेत माझे मोमोज. येस,